गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कंबर कसली असून याचाच भाग पूर्णा तालुक्यात जे धनगर टाके सर्कलचा मेळावा संपन्न। यावेळी मित्रांच्या नामफलक उद्घाटन आमदार गुट्टे यांच्या हस्ते संपन्न। शाळेच्या मैदानावर हा मेळावा आयोजित केला होता। सायंकाळी झालेल्या मेळाव्यात पण पावसाने दमदार हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती लावली होती। यावेळी तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई, सरपंच उत्तमराव ढोणे, बाळासाहेब काळबण, महागावकर, महादेव बनसोडे, मारुतराव पिसाळ, संतोष बेटकर, सुभाषराव पिसाळ, साहेबराव भाकरे, पांडुरंग सदगरसह आदींची उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याबद्दल त्यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। प्रास्ताविक सरपंच प्रतिनिधी सैनाजी माटे यांनी केले, तर सूत्रसंचालन गंगाधर भुसारी यांनी केले, तर आभार संभाजी मोहित यांनी मानले। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपली काय भूमिका असेल? माझी भूमिका मी आता भाषणात जाहीर केलेली आहे। आमची युती आहे आणि युती आम्ही करायचा निश्चित प्रयत्न करू, आणि जर युती झालीच नाही तर आम्ही वेगवेगळं। पण भारतीय जनता पक्ष वेगळी तयारी करते असं बघितलं जात आहे। नाही बघा, ज्याला त्याला तयारी करायचा हक्क आहे, आपला आपला पक्ष वाढवायचा त्याला हक्क आहे। जसं मला मित्रमंडळ वाढवा वाटतं, तसं भाजपला भाजप वाढवा वाटतं, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी वाढावीस असं वाटतं, शिंदेगड शिवसेना वाढावीस असं वाटतं। तर निश्चितच ज्याचे आपल्या तयारी करत आहे, पण जिथं आम्ही सगळे मिळून आम्ही मिटिंग करू, बसू, जिथं नाही जमलं आम्ही वरिष्ठापर्यंत जाऊ, आणि वरिष्ठापर्यंत गेल्याच्यानंतर आणि जमेल असं मला वाटतं आहे। नाही, पण असं ऐकलं जात आहे की आपण आणि राजेशदादा विटेकर या दोघांची युती होती असं बोलल्या जाते, खरं आहे काय? असं म्हणजे बघा, युती होणं गरजेची आहे, मग ती दोघांची होती का तिघाची होती हे आता काळ ठरवेल किंवा वरचे आमचे नेते ठरवतील। पण आपण आज सुतगिरणीबद्दल बोललात, काय आहे ते? सुतगिरणी आज आमची मंजूर झालेली आहे। सुतगिरणी आमचं रजिस्ट्रेशन झालं, व्यवस्थित सरकारकडून आम्हाला सुतगिरणीला मंजुरी मिळालेली आहे, आणि मंजुरी मिळून आम्ही आज आम्हाला पहिलं अकाउंट काढणं सगळं झालं। 25,50,000 रुपये आपण बँकेमध्ये भरले, आणि आता लागलीच रजिस्ट्रेशन नंबर वगैरे येईल आम्हाला, म्हणजे सरकारकडे त्याचं ॲप्लिकेशन करू, आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर ही सुतगिरणी चालू होईल असं मी स्पष्ट। आगामी काळात काय कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहेत निवडणुकीचं? आव्हान आता निवडणूक आहे, जशी आमदारकी होती, खासदारकी होती, निवडणुका झाली, आता पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यकर्त्या निवडणूक आहे, आणि त्या कार्यकर्त्या निवडणूक आल्या तर जिंकावंच लागतील आपल्याला। त्या धर्तीने आमची तयारी सुरू आहे, आणि मी तयारी करतो, आणि त्या तयारीचाच आज एक हा भाग आहे, हा म्हणजे मेळावा म्हणजे असे प्रत्येक 6 तारखेला 6 मेळावे घेणार आहे। आज पाऊस भरपूर होता साहेब, भर पावसामध्ये तुमचा कार्यकर्ता मेळावा झाला। हेच तुम्ही पाहिला आता, एवढ्या भर पावसामध्ये एवढे लोक, एवढी पब्लिक आहे, एवढे माझे कार्यकर्ते, धन्यवाद। विचार निश्चितच होईल। धन्यवाद।